विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. पक्षातील वरिष्ठांकडून प्रधानांना काल रात्रीच राजीनाम्यासंदर्भात सूचना. सूत्रांची माहिती. माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं. युवा शक्ती देशाची खरी ताकद. तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून मी स्वतः पंतप्रधानांकडे राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य. आपण सर्वांनी करून दाखवलं. या सरकारमध्ये राजीनामे होत नाही असं म्हणणाऱ्यांना हा दणका. प्रधानांच्या राजीनाम्यावर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार. आत्महत्या केलेल्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळणार. सीजेपीच्या 3ही मागण्या सरकारकडून मान्य. आंदोलन मागे घेण्याची घोषणा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तातडीचा दिल्ली दौरा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. भेटीबाबत फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस उच्च शिक्षित. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची संधी मिळू शकते. संजय राऊतांचा मोठा दावा. जे दिलंय त्यात समाधानी. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. सरकार हटवण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. दिल्लीमध्ये जे घडलं त्याला शहा जबाबदार. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी. राहुल गांधींची मागणी. सीजेपी आणि देशातील जेनझींचं अभिनंदन. आंदोलनाची पुढची दिशा विचारपूर्वक ठरवा. सरकारने आता शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं. सोनम वांगचुक यांचं आवाहन. प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली. अभिजित दिपकेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. अभिजितने त्याच्या वयाच्या मानाने मोठं आंदोलन उभारलं. अभिजित जवळ मनातली भीती व्यक्त केली होती. मात्र आता शब्दात मांडता येत नाही. इतका आनंद झालाय. दिपकेंच्या आईला अश्रू अनावर. लोकशाहीमध्ये संवादाची आवश्यकता असते. राजीनामा घ्या नाहीतर चर्चा करून म्हणणं ऐका असं मोदींना सांगितलं. माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला. शरद पवारांचं भाष्य. मोदी कार्यकाळामध्ये आंदोलनातून मंत्र्यांचा राजीनाम्याची पहिली वेळ. लोकशाहीचा विजय झाला असं म्हणत जंतर मंतरवर कोकरोच जनता पार्टीचा जल्लोष. जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या. तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार. त्यांनी दिल्लीसारखी स्थिती होऊ दिली नाही. राज ठाकरेंकडून अभिनंदन. उद्याचा शिवाजी पार्कवरील मोर्चा होणारच. या आंदोलनामुळे भाजपचा गुंडगिरीचा चेहरा समोर आला. आंदोलनामध्ये साध्या विषयात घुसलेल्या गुंडांवर कारवाई कधी होणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. टीईटी पेपरफुटी प्रकरणी तोफांना बिहारमधून अटक. मुख्य आरोपी विजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजित सिंग उर्फ पिकू अटकेत. आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडू यांचाही समावेश. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपींना अटक. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील साठा 84%वर. जलाशय साठ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 6.6% वाढ. राज्यामध्ये आणखी 2-3 दिवस मान्सून सक्रिय राहणार. रायगड पुणे साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर मुंबईसह ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.